नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। विधानसभा नागपुर में भीड़ परभनी में पुलिस अत्याचार से मौत होने से कांग्रेस व अन्य दलों ने वॉकआउट किया। नागपुर विधानसभा में नारेबाजी कर दोनों सदन में विरोध प्रदर्शन किया गया। अध्यक्ष ने स्थगन प्रस्ताव खारिज किया। विरोध पक्षों ने बहिष्कार कर अविलंब आरोपियों को गिरफ्तार करने की मांग की गई। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कांग्रेस सदन के बाहर आए। उसी प्रकार दिव्यांग को 3000 पेंशन की मांग उठी। इस प्रकार अनेक मुद्दों पर सदन में चर्चा की गई। 2 दिन दोनों उपमुख्यमंत्री सदन से नदारद थे। महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची आंदोलन कालही नागपूरमध्ये दिव्यांगांचं आंदोलन त्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी झालं आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील दिव्यांगांचे आंदोलन फार मोठ्या प्रमाणावर होत आहेत। माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि विशेषतः माझ्या पारनेरनगर मतदारसंघात देखील गेली 4 महिन्यापासून या ठिकाणी दिव्यांगांचं अनुदान हे त्यांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही। राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत या दिव्यांगांना खरं म्हणजे 1500 रुपये आपण अनुदान देतो। या दिव्यांगाची मागणी गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे। आपल्या शेजारच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी दिव्यांगांना 3000 रुपये अनुदान दिलं जातंय आणि आता नव्यानं पुन्हा त्याच्यामध्ये 3000ची भर टाकून त्या ठिकाणी 6000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे अशी माझी माहिती आहे। आणि म्हणून आपल्या देखील मी शासनाला आपल्या मार्फत विनंती करतो की दिव्यांगांच्या अनुदानामध्ये अजूनही आपल्या या 1500च्या ऐवजी 1500ची वाढ करून आणखी 3000 हे त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणं गरजेचं आहे। त्यांना ते 3000 रुपयांना अनुदान मिळावं अशी त्या दिव्यांगांची मागणी आहे। त्याचा गांभीर्यपूर्वक विचार शासनाने करावा अशी मी उर्वरित जी मागणी आहे त्या मागणी करणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील लाभ त्या ठिकाणी मंजूर केला पाहिजे। या ठिकाणी संजय गांधी योजनेत थकलेलं अनुदान त्वरित वितरण करण्यात यावं अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणास शासनास विनंती करीत आहे। धन्यवाद। श्री अमोल पाटिल। नागपुर से सतीश पारधी की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।